अकोला जिल्ह्यात ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा. विशेष प्रार्थना सभांचे आयोजन. संपूर्ण जगाला शांती, बंधुत्व, प्रेम, त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र असूनही या जगात मानवी देह धारण करून आला. त्याला मानवाच्या भावना समजल्या म्हणूनच तो स्वतः 2 वेळा रडल्याचा उल्लेख ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलमध्ये आढळून येतो. आपण ज्यावेळी देवाकडे अश्रुपूर्ण नयनांनी धावा करतो त्यावेळी आपल्या अश्रूंची भाषा परमेश्वराला अर्थात देवाला समजते आणि तो आपल्या मदतीसाठी धाव घेतो, असे प्रतिपादन रेव्हरंड व्ही. एल. डोगरदिवे यांनी केले. अकोला शहरातील खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्चमध्ये ईस्टर संडे म्हणजेच येशूंच्या पुनरुत्थान दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रार्थना सभेमध्ये ते बोलत होते. अकोला शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रविवार 5 एप्रिल रोजी ईस्टर संडे अर्थात प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस हजारो ख्रिश्चन समाजबांधवांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला. अबालवृद्धांनी या सणाचा मनमुराद आनंद लुटला. शहरातील प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक प्रार्थनास्थळांमध्ये यावेळी विशेष प्रार्थना सभांचे तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मागील रविवारी प्रभू येशू ख्रिस्तांच्या यरुशलेम प्रवेशानिमित्त जगभरात पाल्म संडे अर्थात झावळ्यांचा रविवार साजरा करण्यात आला. त्यानंतर अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी प्रभू येशूंनी क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात 3 एप्रिल रोजी गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण साजरा करण्यात आला आणि रविवार 5 एप्रिल रोजी येशूंच्या पुनरुत्थानानिमित्त ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा झाला. यावेळी शहर आणि जिल्ह्यात प्रोटेस्टंट आणि कॅथलिक अशा दोन्ही पंथांच्या सुमारे 30 चर्चेसमधून प्रार्थना सभांचे सकाळी आयोजन करण्यात आले. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्चमध्ये रेव्हरंड व्ही. एल. डोंगरदिवे यांनी ईस्टर निमित्त बायबलमधील वचनांच्या आधारे संदेश दिला. आजच्या अन्याय आणि अत्याचाराने बरबटलेल्या समाजात प्रभू येशूच्या शांती, प्रीती, बंधुभाव, मैत्री आणि त्याग या विचारांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे रेव्हरंड डोगरदिवे यांनी सांगितले. येशूंच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला शांती आणि सुरक्षिततेची हमी मिळाली. येशूने मरणावर विजय प्राप्त केल्याचे सांगितले. तसेच यावेळी राज्य आणि देशासोबतच जगातही शांती नांदावी यासाठी प्रार्थना केली. सर्व चर्चेसमधून याप्रसंगी संडे स्कूल, महिला संघ, तरुण संघातील सदस्यांनी प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाबाबत गीते सादर केली. विविध चर्चमधील नवतरुणांना यावेळी बाप्तिस्मा देण्यात आला. तसेच लहान बालकांची अर्पणेही करण्यात आली. गेल्या 40 दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र लेंथ महिना सुरू होता. या 40 दिवसांच्या काळात ख्रिश्चन बंधू भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात. गुड फ्रायडेच्या दिवशी या उपवासांची सांगता होते. शहरातील सर्वच चर्चेसमध्ये ईस्टर संडे मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. दरम्यान रविवारी प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्चच्या प्रांगणात शनिवारी रात्रीच एक मोठे रिंगण तयार करण्यात आले होते. रविवारी पहाटे 6 वाजता अकोल्यातील सर्वच चर्चचे सदस्य तेथे उपस्थित होऊन प्रातःकालच्या प्रार्थनासभेत सहभागी झाले होते. अशा प्रकारची कालची प्रार्थना संपूर्ण विदर्भात केवळ अकोल्यातच होते, हे उल्लेखनीय. इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या अकोल्यातील ही एकमेव ख्रिश्चन कॉलनी आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता ज्येष्ठ सदस्य जस्टिन मेश्रामकर, पंच मंडळातील राजेश ठाकूर, अमित ठाकूर, सचिव सरला मेश्रामकर, खजिनदार अरविंद बिरपॉल, असिस्टंट पास्टर वैशाली डोगरदिवे यांच्या नेतृत्वात दिंडी काढण्यात आली. यावेळी प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी ईस्टर संडेनिमित्त विविध गीते सादर करण्यात आली आणि अबालवृद्धांनी गाऊन, नाचून पुनरुत्थानाचा आनंद व्यक्त केला.
आशाओं में मेरी आशा बना दो, मेरी खामोशियों को समझा तुमने प्रभु। मृत्युवारी कर प्रभुजी उठा जयकार मार्ग सत्य व जीवन मी आहे. सर्वजण रिंगण मधून या. सर्वजण दोन दोनची लाईन करून रिंगण मध्ये या. बांधुनी पापाची मोरे टाकूया प्रसादवळे, बांधुनी पापाची मोरे टाकूया प्रसादवळे, टाकूया प्रसादवळे, प्रसादवळे. आनंदे वाजवाटाळे चला जाऊ ख्रिस्ताजवळे, आनंदे वाजवाटाळे चला जाऊ ख्रिस्ताजवळे.